नमस्कार. गेलो तो भूतकाळ, चालू आहे तो वर्तमान काळ, येणार आहे तो भविष्यकाळ आणि तुमच्यासमोर उभं आहे तो मी स्वतः बंटी महाकाळ. आज मी इकडे कशासाठी आला आहे, त्या तुम्ही बरेच जण ओळखला असाल, कारण आज ह्या इकडे जो मागे बघताय तुम्ही श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरीतला पहिला हॉस्पिटल असतात ज्या मोफत असतात अगदी गरिबांसाठी, आणि त्या गरिबांसाठी हॉस्पिटल निर्माण केलं. आमचे या महाराष्ट्राचं लाडका नेतृत्व, गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे आमचे सांबरे साहेब. आमच्या सांबरे साहेबांच्या माध्यमातून या रत्नागिरीत एक मोफत रुग्णालय चालू होत आहे. आणि ह्या मोफत रुग्णालयाची जी लोकार्पणाची तारीख आहे ती म्हणजे 1 जून. आता मी ह्या सांगू तुम्हाला ह्या आला आहे की 1 जून हे तुम्ही न विसरता या, कारण काही जणांची सवय असता, अरे रे अगोदर तरी बोलायचंच, आमच्या लक्षात नाही, मग माझा ह्या काम होता, माझा ता काम होता. असा करू नका. आपल्या सगळ्यांसाठी हे हॉस्पिटल होत आहे आणि ह्या हॉस्पिटल एकदम मोफत असतात. आणि या हॉस्पिटलची तयारी बरीचशी झाली आहे. या हॉस्पिटलसाठी तयारी करण्यात सगळं स्टाफ असतात की आमचे जे सचिव आहेत माननीय चव्हाण साहेब मोठ्या प्रमाणात ह्या कार्यक्रमात व्यस्त झालेले आहेत. अगदी लहान ही गोष्ट झाली काय, ती गोष्ट झाली काय, सगळ्या गोष्टीचा आढावा घेतात. त्याचप्रमाणे रत्नागिरीतले गरिबांचे वकील म्हणून जे फेमस आहेत आमचे लाडके मित्र, कॉलेजचे मित्र, ते म्हणजे महेंद्रजी मांडवकर साहेब. त्या मांडवकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येकासनी फोन जात आहे, प्रत्येकासनी ही निमंत्रण पत्रिका पोचवली जात आहे. त्याचप्रमाणे आमचे तालुकाध्यक्ष, जे डॅशिंग तालुकाध्यक्ष आमच्या रत्नागिरी तालुक्याचे, ते म्हणजे मंदारजी नाईकर शेठ, यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक मीटिंग घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसमधनं प्रत्येकास फोन जात आहे की बाबा 1 जूनला आमच्या ओपनिंग आहे, तुम्ही न विसरता या. आता फक्त काही जणांचा ह्यो समज आहे की 1 जूनला अरे रे पाऊस असतात, कसा यायचा, काय असतात. अरे कशात तुम्ही पावसाची काळजी करता? तो वर बसलो आहे ना, त्याका ते काळजी आहे ना. जो झाडावर बसलेल्या पक्षाक पण पडूक देत नाही, तर आपण काय आहे, तर 1 जूनला 100% पाऊस नसणार आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी, माझी विनंती आहे, न विसरता ह्या कार्यक्रमासाठी या. आणि तुम्ही बघा की बरेच जण सांगतात की आमच्या हॉस्पिटलमध्ये असं आहे, आमच्या हॉस्पिटलमध्ये तसं आहे, पण ह्या पहिला हॉस्पिटल असतात की ज्या मोफत असतात. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये जसं आम्ही बोलतो, सांबरे साहेब जसा बोलतात तसा करून दाखवतात. तुम्हाला मोफत सुविधा तर भेटणार आहे, तर त्याच पद्धतीने मोफत औषधंसुद्धा भेटणार आहे. ह्या फक्त होऊ शकता ह्या जिजाऊमध्ये होऊ शकता, बाकी इतर खायच्या पण ठिकाणी होऊ शकत नाही, तर फक्त जिजाऊमध्ये होऊ शकता. म्हणून माझी सगळ्यांनी एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही नक्कीच 1 जूनला आपलं लोकार्पणाचा कार्यक्रम आहे या हॉस्पिटलचा, त्या 1 जूनच्या कार्यक्रमात सगळ्यांनी न विसरता या, एवढी तुम्हाला विनंती करताय आणि थांबताय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. धन्यवाद.